हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुपाली आणि तुमच्यासाठी मी आजपासून नवीन विषय घेऊन येणार आहे. कारण व्लॉगिंग तर सर्वच करतात, सगळेच जण व्लॉगिंग करतात. पण मला असं वाटतं की मी व्लॉगिंगसोबत तुमच्यासोबत काही टिप्स ट्रिक्स शेअर करू ज्या आपल्याला अजून जास्त फॅशनेबल, रॉयल, ग्लॅमरस आणि अजून जास्त स्टायलिश लुक देण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतील. सॉरी, पण सकाळपासून मी काहीच तुमच्यासोबत शेअर नाही केलं आहे. अप टू डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज आहे मंगळवार, तर विरांशच्या पप्पांचा आज उपवास असतो आणि त्यांचं असं असतं की ऑफिसहून आलं आणि लगेच त्यांना जेवायला लागतं. म्हणून मी आज 5:30 वाजता स्वयंपाकाला लागले. आणि स्वयंपाकाचा मेनू हा खूप साधा सिंपल असतो. वरण, भात, वांगे बटाट्याची भाजी, कारण तो त्यांचा फेवरेट मेनू आहे. जसं लग्न झालं तसं तेच म्हणजे वरण, भात, वांगे बटाट्याची भाजी हा त्यांचा फिक्स मेनू आहे. आता आमच्याकडे जे वरण बनवतात ना ते आंबट गोड असतात. आंबट गोड म्हणजे त्यामध्ये आम्ही गूळ नाही तर साखर टाकतो. आणि मला तरी सोपा स्वयंपाक वाटतो हा की वरण, भात, वांगे बटाट्याची भाजी. बाकीचं दुसरं करायला लागलं ना तर खूप जास्त वेळ लागतो. बहुतेक असं म्हणायला काहीच हरकत नाही की ह्या 8 वर्षाची माझी ही प्रॅक्टिस आहे. वरण, भात, वांगे बटाट्याची भाजी अगदी 15 ते 20 मिनटामध्ये होणारा स्वयंपाक आहे माझा. आता मी वांगे बटाट्याची भाजी खूप सिंपल करते. त्यात फक्त शेंगदाण्याचा कूट टाकते आणि खूप छान लागते भाजी. मला तर पर्सनली खूप आवडते. तुम्ही कशी करता हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. वांगे बटाट्याची भाजी माझी ऑलरेडी झाली. वरणाला फोडणी दिली आणि त्यानंतर मी पीठ भिजून पोळ्याही करून घेतल्या. आणि जसं तुम्ही बघितलं आहे आधीपासून माझे व्लॉग, तर मला आहे ना एका कामासोबत 2-2 कामं, 3-3 कामं करायला आवडतात. म्हणून मग पटकन माझे कामही उरकतात आणि किचनमधून माझी पटकन सुटका होते. त्यांचं तिकडनं आल्यावर सुरू झालं की चल झाला आहे का माझा स्वयंपाक, चल दे मला जेवण करायला. आणि आज आम्हाला जरा बाहेर पण जायचं होतं आणि ते ना जरा मला इथे टिप्स देत आहे की कसं शूट करायचं आहे, की कसं अँगल, मग तुझा कॅमेरा कसा ठेवायचा आहे हे मला सांगता. म्हणून मी त्यांना म्हणते की माझं काम मला माहिती, तुम्ही मला सांगू नका. जरा आमचं तेच बोलणं चाललं इथे. जेवण करायच्या आधी आम्ही देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर असा काही लूक दिसतो देवाचा. आता जेवणं वगैरे सगळे आवरली आणि हेच मुलांचं चाललं आहे. त्यांना जर त्यांच्या आत्याकडे जर जायचं असलं तर त्यांचा आनंद हा गगनात मावत नाही. आणि आधी तर विरांशच फॅन होता तिकडे जायचा, म्हणजे खूप जास्त त्याला आवडतं. आता तर अथांग पण आहे ना, जेव्हा त्याला बोललं की चला आपल्याला आत्याकडे जायचं तर तो पण खूप जास्त हॅप्पी असतो. आणि आम्ही तिथे पोहोचल्यावर आता आत्याचा म्हणजे माझ्या नंदेचा जो नातू आहे तो आणि अथांग यांच्यामध्ये फक्त 7 मंथचा फक्त डिफरन्स आहे. दोघंजण इतकी मस्ती करतात आणि त्यांचं पटत पण नाही, त्यांना एकमेकांशिवाय राहत पण नाही, अशीच काही सिच्युएशन आहे. आणि दोघांनाही एकच वस्तू लागते. आवाज काय कसा करत होतो? हाय कर विहान, बाय कर, बाय कर. अरे पायावर चिरकत पकड. हा ए से हाय करा रे, हाय करा. विरांश त्याला हाय सांग करायला. याला सांग सोहम. आता ज्या कामासाठी गेलो होतो ते तर काही झालं नाही, पण मग तिथून नंतर आम्ही जरा नंदेच्या इथे गेलो आणि जरासं बसलो, जरासं फ्रेश झालो. तर आजचा पहिला ब्लॉग आहे की आपण इथून पुढे आपण ज्या काही टिप्स शेअर करणार आहे. तर पहिले टिप आहे टिकलीची, कारण आपलं टिकली रोजच लावतो. प्रत्येक स्त्रीलाही टिकली लावावीच लागते आणि मॅरिड विमेन असेल तर 100%. तर माझ्याकडे ह्या अशा कलरफुल टिकल्या आहेत. जेव्हा मी साडी वेअर करते तेव्हा मी ही टिकली लावते कलरफुल, आणि कलरमध्ये मी डार्क शेड जास्त यूज करते. आणि मी डेली यूजसाठी ही अशी 000 वाली टिकली वापरते, जी खूप छान दिसते आणि स्टायलिश दिसते. वाटत पण नाही की असं म्हणजे जितकी मोठी टिकली लावू ना तितकं आपलं एज जास्त दिसतं आणि जेवढी छोटी चिकली लावू तेवढं आपल्याला एज थोडं कमी दिसतं.
आता टिकली कुठे लावायची, तर टिकली दोन्ही भुवयांच्या वरच्या बाजूला थोडीशी लावायची. खूप छान लुक येतो. आणि जेव्हा आपण अशी मोठी टिकली लावतो तर काकूबाई लुक येतो. तर प्लीज अवॉइड दिस. कपाळ जर छोटं असेल तर टिकली छोटी निवडा, पण कपाळ जर मोठं असेल तर टिकली मोठी निवडा, ज्याने कपाळावर टिकली आहे हे दिसणार. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आले आहे की तुम्ही ज्यांच्याकडे अजून अशा स्टायलिश भरपूर साऱ्या टिप्स असतील त्यांनी कमेंट करून सांगायचं. आणि ती कमेंट मी आपल्या स्क्रीनवर त्याचा स्क्रीनशॉट लावेल आणि त्या कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नावही मी रिव्हील करणार आहे. आणि तुम्ही कुठून आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर अशा सुंदर छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी तुम्ही मला फॉलो करा इंस्टाग्रामला आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनलवर. सबस्क्राईब करणं ही फ्री आहे, म्हणून प्लीज तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तितकेच मी अजून इन्फॉर्मेटिव्ह अजून खूप साऱ्या गोष्टी जितक्या मला माहीत आहे त्याच्या व्यतिरिक्त मी अजून जास्त अभ्यास करून तुमच्यासाठी मी गोष्टी घेऊन येणार आहे. रोज व्हिडिओच्या लास्टला ॲटलिस्ट 2 मिनिट तरी मी आपला हा सेशन चालू करणार आहे. म्हणजे व्लॉगिंग प्लस लास्टचे 2 मिनिट हे मी तुमच्यासाठी अशा भन्नाट अशा टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आणेन, ज्याच्यासाठी ज्या टिप्सनी आपला लुक अजून जास्त इन्हॅन्स आणि अजून जास्त रॉयल आणि एलिगंट दिसेल अशा मी छान टिप्स ट्रिक्स तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा.